ऑफिशियल्सचं डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 44 वरती. 2 बाद 44. नवीन बॅटर अगदी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साईराज असेल, साईराज सुर्वे. गोलंदाज सुनील होला पेचा म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. लेग कटर गोलंदाजीसाठी सुप्रसिद्ध असा हा गोलंदाज पलसदरी ठाकूरवाडी एंड कडून. समोर मात्र फलंदाज इन सेट असेल, पूर्णपणे सेट झालाय अंकित दरेकर. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अंकितला आता सरळ बॅटने फटके खेचावे लागते. आडव्या बॅटने बऱ्याचशा धाबा त्याने या मॅच मध्ये बनवल्यात. 44 धाबा धाव फलकावरती लगावल्या सुद्धा गेल्यात. चौथ्या षटकाचा खेळ मला तर वाटतं मार्गस्थ आहे. अजून इथून एका षटकाचा खेळ बाकी असेल. इथे समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेचलाय. समोर अगदी क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, करणार नाहीये कोणतीच चुकी. चेंडू उचलून फेकेपर्यंत एक धाव एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंच्या फेकीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले 2 बाद 45 वरती. आता प्रथमतच खेळायला आलाय साईराज सुर्वे. युनाइट नंबर 4 पाहायला मिळतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. एक हार्ड हिटर फलंदाज समोर सुनील होला. इथे चेंडू बॅटला ब्रश झालाय. झटका क्रमांक 3 इथे बसलाय अभिजित ब्रदर संघाला. साईराज सुर्वेच्या माध्यमातून देऊया संधी डीजे मास्टरला. संघाचे पुरस्कर्ते प्रथमेशजी दरेकर सर इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. किरण पवार आता फलंदाजीसाठी गेलाय. किरण पवारला ज्या प्रकारचा सावली संघाचा किरण पवार खेळतो तशाच प्रकारची खेळी आता त्याला अभिजित ब्रदर संघाविरोधात सुद्धा करावी लागेल. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. शौर्य फार्म आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिवाय वॉरियर्स. तत्पूर्वी एक अप्रतिम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. सुनीलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची वारंवार इथे फेकी करताना दिसतोय. यापुढे होणारी मॅच ड्राईव्ह केलं. या बॉलला दोन्ही क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि सेव्ह सुद्धा झाली आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता धाव फलक थोडंसं पुढे जाताना दिसतोय. या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव संख्या जाऊन पोहोचले 3 बाद 47 या अंकांवरती. या षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू बाकी असेल. इथे स्लोवर फुल टॉस बॉल होता. चेंडू बॅटला ब्रश झालाय. झटका क्रमांक 4 अभिजित ब्रदर संघाला बसलाय. तो मात्र किरण पवारच्या माध्यमातून देऊया संधी ब्रेक मध्ये डिझेला.
न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय राहुलला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. शिंदे सोमचा हा बॉल पुल केला. या बॉलला वेट अँड वॉच आणि फटका गेला लॉंग लेग रिजन मध्ये. आल्यात या धावा, 4 धावा. या 4 धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 4 बाद 51 वरती. आहे का आता नाही ना कोण वाजवायला. अंकितच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळते लॉंग लेग क्षेत्रामध्ये. अगदी जी ताकद राहिली आहे अंकित दरेकरच्या त्याच ताकदीचा उपयोग करत असताना वारंवार त्याच दिशेमध्ये फटके खेचताना दिसतोय. गोलंदाज वारंवार चुकी करताना सुद्धा दिसत आहेत. हा बॉल अगदी पुढे टाकलाय. वेगवान बॉल होता सोमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता कमबॅक पाहायला मिळते. असेच कमबॅक करावं लागतील. ज्या प्रकारची कमबॅक आपण पाहतोय शिवन्य 11 संघाकडून होणं अपेक्षित होतं ते होताना दिसलं नाहीये. अगदी पहिल्या 2 ओव्हरचा जर विचार केला मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतोय अभिजित ब्रदर्स संघ. हा बॉल पुढे टाकलाय. पुनश्च एकदा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाजाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यंगस्टर बॉलर आहे पलसदरी संघातील. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत जर 3 चेंडूंचा विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला सोहम. अंकितची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यापासून लांब ठेवण्यामध्ये जसा फलंदाज शफल करतो तसा त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून चालू आहे आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरतो. इथे हाफ ट्रॅकर बॉल पुनश्च एकदा पंच इथे आमच्याकडे बलतन दंडित करताना दिसतील. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल अवांतरच्या स्वरूपात इथे 1 धाव ऍड केली जाईल. या अवांतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 52 या अंकांवरती. आतापर्यंत जर सोमचा विचार केला 5 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्यात या स्लॉग ओव्हर मध्ये. चला मी दुसरा कॉल इथे देताना दिसतोय. एका बाजूला असतील शौर्य फार्म आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिवाय वॉरियर्स. इथे फटका खेचलाय त्याच दिशेमध्ये. आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु अडवू शकत नाहीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार आला अंकितच्या बॅट मधला या इनिंग्स मधला 4था चौकार. ज्या प्रकारे गोलंदाजी सोमने चौकार खाल्ल्यानंतर केलेली ना त्याच 2 चेंडूंची फेकी आता पुन्हा त्याला करावी लागेल. एकूण जर चेंडूंचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं इथून बाकी असेल. धाव संख्येचा जर विचार केला 56 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. इथे हाफ ट्रॅकर बॉल आहे. पंच इथे निश्चितच सांगतात इट्स डॉट बॉल. अगदी ऑप्शनच्या बाहेर ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाजाला. चला डिवाय वॉरियर्स आपण आपला कर्णधार इथे पाठवायचे. शौर्य फार्म संघाचा कर्णधार अगदी ऑफिशियल्सच्या भूमिकेत आहे. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला 56 धावा धाव फलकावरती आहेत. कसा बॉल टाकतोय सोहम पाहणं गरजेचं असेल. एक महत्वपूर्ण बॉल असेल. इथे फटका खेचला ऑन साइडला. आता मोठा फटका खेचला अंकितने.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड केला जात आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चेंडू उचलून फेकेपर्यंत राहुलचा कॉल होता तिसऱ्या धावेचा आणि तिसरी धाव पूर्ण 4थी धाव घेत असताना फलंदाज राहुल होईल इथे बाद. या 3 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले ते 5 बाद 59 धाव्यांवरती. 60 धाव्यांचं लक्ष्य असेल ते मात्र शिवाज्ञा 11 संघाला. तत्पूर्वी मायक्रोफोन वरती करूयात बदल. तत्पूर्वी या स्पर्धेला भेट देण्यासाठी पलसदरी ग्रामपंचायत मधील प्रकाशजी सुबे साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. तर मी यापुढे होणाऱ्या मॅचेसचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रकाशजी सुबे यांना विनंती करतोय. यापुढे होणारी मॅच डिवाय वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसतील आपल्याला शौर्य फार्म. चला डिवाय वॉरियर्स नागेश आपण कुठे असाल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. चला नागेश आणि त्याची संपूर्ण टीम. जर कोणी प्रतिनिधी जर तुमचा इथे उपस्थित असेल तर तो सुद्धा आला तरी चालेल. चला योगेश आपण आला तरी सुद्धा चालेल. टॉस तो लोडून घ्या. तत्पूर्वी या इनिंग साठी मायक्रोफोन वरती करूयात बदल. माझ्यासमोर जोडले जाते सार्थक सुंदर. हॅलो, थँक्यू आदित्य सर. चालू असणारी मॅच ती म्हणजे शिवाज्ञा वर्सेस अभिजित ब्रदर्स. अभिजित ब्रदर्स या संघाने पहिले फलंदाजी करत धावा रचल्या त्या म्हणजे 59 आणि 62 विन. अर्थातच चेस करावा लागेल ते म्हणजे शिवाज्ञा 11 संघाला. पाहू शकता दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज चांगले फलंदाज. आताचा एकच आलाय. चला मॅच स्टार्ट. किती अशी सुंदर धावा म्हणजे 34 धावा रचल्या त्या म्हणजे स्वतः अंकितने. खेळपट्टीवर राहून थांबला तो आणि लास्टला त्यांनी रन काढल्या. तसंच काहीतरी करावं लागेल. चला मॅच स्टार्ट करायचे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन 62 विन. पहिला गोलंदाज चांगला गोलंदाज असणार कारण की P1चं पहिलं षटक हात पाळणार. अर्थातच श्रेयसजी सुरू आपल्याला सांगतात की प्रथमेश पवार आणि प्रथमेश म्हात्रे त्याचं ओपन नाव आहे ते म्हणजे या फलंदाजांना.
तर बघूया तशी फलंदाजी करणार. निश्चितच सगळ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन आहेत. त्या एक्सपेक्टेशनवर खरे उतरतात की नाही ते बघायचं, ते म्हणजे या मॅचमध्ये. चला 62 विन पहिली मॅच आहे अभिजित ब्रदर्स वर्सेस शिवाज्ञा 11. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकता लेगीवरती आहे ते म्हणजे बबलू आणि ऑन प्रकाशजी सुरू आहे. चला मेन पंचांच्या भूमिकेत प्रकाशजी सुरू आहे. चला 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 पहिलंच पारितोषिक आले ते म्हणजे राहुलजी निगुडकर यांच्यासाठी नयन दरेकर यांच्याकडून 6 विकेटसाठी 6,000 रुपयांचं पारितोषिक. बघूया काय करणार. चला स्टार्ट करायचे मॅच. सेकंड इनिंग 60 रन टू विन. स्टार्ट पंचाचा कॉल येतोय. सेकंड इनिंग स्टार्ट होते. राहुल राईट अप ओव्हर द विकेट स्नेहलसाठी. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होते तिकडे आणि 1 धाव. क्रिकेटमध्ये ही सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे पहिला 1 चेंडू खेळून तुम्ही 1 धाव काढा. हे राहुल द्रविड पण स्वतः हेच बोलायचे कारण की पहिला तुम्ही 1 धाव काढाल तर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स तो म्हणजे हाय होतो कारण की तुम्ही 1 धाव काढले. तर तुम्ही गोल्डन डक मध्ये आउट होता तर कॉन्फिडन्स कुठेतरी लो होता. बघूया लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अर्थातच फिल्डिंग टीम साठी खूप डोकेदुखी असते कारण की फील्ड सेट करावी लागते ते म्हणजे 2दा. पुन्हा एकदा पहिला राहुलचा बॉल तो म्हणजे खूप चांगला बॉल होता. त्याला कट करत 1 रन काढले होते म्हणजे शिवाज्ञाच्या स्नेहलने. सेकंड बॉल फिल्डिंग बघू शकता मिड विकेट आणि लॉंग ऑफ सुरतसाठी कारण की दोन्ही संघांना माहिती आहे दोघांचा खेळ. अर्थातच PPL म्हणजे पळसदरी प्रीमियर लीग हे पळसदरीतल्या राहुलचा फुलचा चेंडू ऑफ ब्रेक अर्थातच बाहेर पडून बाहेर जातोय. पुन्हा एकदा कट आणि त्याच्यावरती 1 धाव. 2 चेंडूंचा मारा झाला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 2. पुन्हा एकदा मी म्हटलं होतं कारण की रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन बॉलरला सुद्धा डोकेदुखी असते आणि तसेच कॅप्टनला सुद्धा डोकेदुखी असते कारण की फिल्डिंग सेट करावी लागते आणि क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली फिल्डिंग कराल आणि चांगली गोलंदाजी कराल तरच तुम्ही डिफेंड करू शकता ते म्हणजे टार्गेट. गुड बॉल पडल्यानंतर कुठेतरी उसळी होतोय आणि डॉट बॉल पहिला चेंडूंवर धाव येतोय. 3 चेंडूंचा मारा करतो राहुल. पहिल्या चेंडून 2 चेंडूंवरती 1-1 धाव येते आणि हा चेंडू डॉट निर्धाव चेंडूचा मारा होतो. राहुलच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे राहुल. रिव्हर्सचा मारा आणि खूप चांगला फटका म्हणजे टाइम करतो तो म्हणजे स्नेहल आणि 4 येत आहेत. या 4च्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे 6. आपली लीग आहे तर व्हॉलेंटियर्स कृपया ताबा घ्यायचा ग्राउंडचा कारण की काल ज्यांच्या मॅचेस झाल्या तर त्यांनी आज खूप आपल्या मॅचेस आहेत तर व्हॉलेंटियर्स जायचं आहे. सगळ्यांना मी विनंती करतो कारण की आजच्या कालच्या झालेल्या मॅच तसंच आजच्या सुद्धा करायच्या आहेत. फायनल डे असणार आहे. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष देऊ. ह्या बॉलवर आलाय चौकार ते म्हणजे स्नेलच्या माध्यमातून. पुन्हा रिव्हर्सचा अटॅम्प्ट पण आता कुठेतरी राहुल कमबॅक करतोय. हा निर्धाव चेंडू होतोय. 6 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा मारा करतो तो म्हणजे राहुल. मागच्या चेंडूवरती चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून तर राहुलने कुठेतरी लेंथ त्याची पुढे ठेवली. त्याला माहिती आहे कारण की रिव्हर्सचा मारा करतोय तर अर्थातच आपला बॉल पुढे पडला पाहिजे. पुन्हा एकदा फुलर लेंथ पुढे मारण्याचा प्रयत्न स्नेहलचा. चला षटक समाप्त. पंचांचा इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. त्यातच खूप चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे 7 धावा डिफेंड करत असताना राहुलने पहिल्या P1च्या षटकात उर्वरित 1 चौकार दिला आणि 2 चेंडू डॉट फेकले. अर्थातच 2 चेंडू निर्धाव. खूप चांगला गोलंदाजी राहिली ते म्हणजे राहुलच्या माध्यमातून. तर P2चे षटक अर्थातच या षटकात आपल्याला 3 प्लेअर बाहेर मिळतील कारण की पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या P1च्या षटकात 2 प्लेअर आपण काढू शकता त्यानंतर 3 काढू शकता.
तरी स्नेहल आणि सूरज चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनही 60 पाहिजे. गोलंदाजीसाठी माखवर असेल तर म्हणजे दुर्गेश पालांडे. एक हाय आर्म ॲक्शन तुम्ही बघू शकता त्याची, कारण की त्याचं खूप हाईट असल्या कारण त्याला उसळी मिळेल आणि त्या उसळीचा फायदा उचलणार की नाही ते स्नेहल बघायचं आहे. पहिल्या षटकात तर धावा आल्यात 7. P1च्या षटकात तुम्ही खूप चांगली फलंदाजी केली म्हटलं तरी अवघड नाही, कारण की विकेट नाही गमावलं. पुढील चेंडू दुर्गेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस स्वीप केलाय तो म्हणजे स्नेहलने आणि माझ्यामध्ये हाच येतो चौकार. स्लॉक स्वीपचा मारा तो म्हणजे स्नेहलच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजे स्नेहलच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 11. खूप चांगली फलंदाजी. अशी फलंदाजी तुम्ही कन्सिस्टन्सीमध्ये केली ना मित्रांनो, तुम्ही ही मॅच घेऊन जाल आणि तुम्ही ही जर मॅच तुम्ही स्ट्राईकवर राहायला जेवढे म्हणजे अर्थात जर तुम्ही ओपनिंग पेअर तुम्हाला फोडायचे ते म्हणजे समोरच्या गोलंदाजी संघाला आणि तेच तुम्हाला ठेवायचं आहे, कन्सिस्टन्सी दाखवायची ते म्हणजे फलंदाजी करत असलेल्या संघाला. पुन्हा एकदा दुर्गेश कमबॅक करणार की नाही आपल्या संघासाठी बघूया. फुलरले हा पिच बॉल होता, कॅचचा कॉल येतोय आणि आउटफील्ड मुले आणि हा येतोय 6 म्हणजे अर्थातच षटकार येतो स्नेहलच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी हाय होतं स्नेहलचा, कारण की जेव्हा बॅट्समनच्या रडारमध्ये बॉल असतो तो अर्थातच तो बाहेर मारतो आणि या 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे 17. खूप चांगली फलंदाजी. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती मारा करतो म्हणजे P2चा षटक वरती मारा करायला पाहिजे, तसंच करतोय. खूप चांगली फलंदाजी स्नेहलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटॉस होता तर त्याला स्लॉक स्वीपचा मारा, नंतर शॉर्ट टप्पा होता बॉल तर अखूट टप्प्याचा बॉल बाहेर पोहोचवत होतो म्हणजे स्नेहल. पुढील चेंडू कमबॅक दुर्गेश पालांडेचं कमबॅक बघू शकता. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरतो तो म्हणजे दुर्गेश पालांडे. खूप चांगली गोलंदाजी. त्याला माहिती आहे मी उर्वरित 2 चेंडूवरती जरी मार खाल्ला असेल तरी मला पुढे कमबॅक करायचं आणि जर पुढचे काही चेंडू जर चांगले टाकले तर इथून ही मॅच कुठेतरी रोमांचक होऊ शकते. दोन्ही संघांना माहिती आहेत, कारण की दोन्ही संघांकडे खूप चांगले फलंदाज खूप चांगले गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा दुर्गेश कमबॅक नंतरची डिलिव्हरी आपण बघण्यास इच्छुक असू. राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू चेंडू येतो, पंचांचा कॉल असेल मित्रांनो नाही, ठीक आहे. जरासा फंबल झालं, फुलटॉस चेंडू लँड होतोय त्या कारणाने पंचांनी ही बॅट फुटाळली आणि 1 धाव येतोय. भटकट आहे. 4 चेंडू फेकले दुर्गेशने आणि 18 धावा झाल्यात. आता तो सूरज आता स्ट्राईक वरती येतोय. मी म्हटलं होतं की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन नेहमी डोकेदुखी असते ते म्हणजे गोलंदाजासाठी आणि कॅप्टनसाठी, कारण की फिल्डिंग सेट करावी लागते. फिल्डिंग सेट केले ते म्हणजे मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. सूरजसाठी ही फील्ड माझ्या मते काहीतरी चांगली असावी, कारण की सूरजचा खेळ खूप जणांना माहिती आहे. सूरज खूप चांगला लेग साईडला खूप चांगला खेळतो. मी त्याच्या खूप मॅचेस बघितल्या, वासराखोंड प्रीमियर लीग असो, परत पळसदरीसाठी त्याचं खूप योगदान राहिलंय. तसंच आता त्याला स्वतःच्या फ्रँचायझीसाठी जो फ्रँचायझीसाठी तो पहिल्यापासून खेळतोय त्या फ्रँचायझीसाठी त्याला खेळावं लागेल, कारण की सूरज हा खूप मोठा नाव आहे तो म्हणजे पळसदरीसाठी. लेफ्टी बॅट्समन, घातक बॅट्समन हा आहे. दुर्गेशचा पुढील चेंडू म्हटलं होतं सूरज खूप घातक फलंदाज आहे. लॉंग ऑफ वरून त्यांनी पटवला चेंडू. फील्ड होईपर्यंत 2 धावा झाल्यात आणि या 2 धावाच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक पाहायला मिळालं म्हणजे दुर्गेशच्या पहिल्या 2 चेंडूंवरती पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर तो कुठेतरी कमबॅक करतोय. खूप चांगली गोलंदाजी दुर्गेशच्या माध्यमातून. P2चं षटक ठीकठाकपणे हाताळतोय. पुन्हा एकदा सूरज. कॅप्टनची काहीतरी खेळी असावी, काहीतरी स्ट्रॅटेजी असावी. खूप भारी चेंडू टाकतो म्हणजे अर्थाचं डॉट डिलिव्हरी आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या मार्फत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. अजूनही 60 म्हणजे अर्थात 40 बनवायच्या आहेत तुम्हाला. 13.5च्या रन रेटने तुम्हाला 40 बनवायचं. मी म्हटलं होतं जर ही जोडी जर तुम्ही लास्ट पर्यंत खेळली नाही ही मॅच घेऊन जाणार, कारण की लेफ्टी रायटी आहेतच आणि ते सेट झालेत. 12 बॉलचा खेळ झाला
आणि पुढील 3 म्हणजे 18 चेंडूमध्ये 40 धावा पाहिजेत. आणि खूप चांगली शिवज्ञ 11 संघाची आपण स्ट्रॅटेजी बघू शकता. ओपनिंग प्लेअर लेफ्टी रायटी, नंतर पुन्हा एकदा शुभम शिंदे असेल, परत सुजय सुरू असेल, सुनील हुला असेल, खूप चांगले बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. तर त्यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, कारण की त्यांनी सुद्धा स्लॉग ओव्हरचं षटक हाताळलं, त्यामध्ये त्यांनी खूप कमी धावा खर्च केला. फील्ड खोलली जाते आणि कॅप्टन अंकित काहीतरी स्ट्रॅटेजी आखणार, कारण की त्याला माहिती आहे खेळ कसा आहे ते म्हणजे स्नेहलचा, तो खेळ कसा आहे ते म्हणजे सूरजचा. 60 धावा डिपेंड करायचे आहेत आपल्याला. लीग स्टेजची मॅच आहे, पहिलीच मॅच आहे, कारण की दुसऱ्या दिवसाची पहिलीच मॅच म्हणजे अभिजित ब्रदर्स वर्सेस शिवाज्ञ 11. आणि अभिजित ब्रदर्स यांनी पहिले फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली तर म्हणजे 59 आणि 60 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी उतरले ते म्हणजे शिवाज्ञ 11चे स्नेहल आणि सूरज. चेस करणार की नाही हा प्रश्न आहे. पहिलीच मॅच आहे, कारण की पहिली लीग स्टेजची मॅच ही नेहमी वेळ पाहू शकता आपण. विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन कव्हर्स. चांगलं फास्ट खेळायचं आहे मित्रांनो. खूप साऱ्या मॅचेस आहेत आजच्या दिवशी. चला पुन्हा एकदा राहुल वैयक्तिक दुसरं आणि सांगित फुलर लेंथ. खूप चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता स्नेहलचा. ऑन फील्डवरती बॉल स्वतः पुरस करतो दादू दरेकर. आणि आणि बघू शकता आपण वाचवलं आखरी चेंडू. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं स्वतः दादू दरेकर यांच्याकडून. 3 धावाच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती म्हणजे 23. खूप चांगली फलंदाजी करतात. त्यांना ते खूप चांगली ओपनिंग कशी असावी तर अशी असावी, कारण की रन रेटच्या हिशोबात ते खेळतात. त्यांना माहिती आहे जेव्हा मोठे फटके पाहिजे तेव्हा ते खेळणार. त्यांना माहिती आहे कोण स्ट्रायकर बॉलर आहे, कोण किती वीक आहे. कधी वीक बॉलर अंकित देणार त्या षटकात, त्या षटकात आम्ही किती धावा करणार बघायचं आहे आपल्याला. ही मॅचमध्ये खूप मजा येणार, कारण की ही मॅच 60 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. कारण की 60 धावा पण खूप काही आहेत. लीग स्टेजमध्ये हीच तर मजा असते, कारण की प्रत्येक टीमकडे जर बघायला गेलो तर अवघे 3 बॉलर खूप चांगले असतात. त्यानंतर काहीतरी वीकनेस असतो तो म्हणजे प्रत्येक संघाचा. सुरजसाठी फुल्लर लेन बॉलर ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मिसफिल्ड होतोय. बॅकअप होतं चांगलं असं बॅकअप केबलच्या माध्यमातून अवघी 1 धाव होतं. स्नेल स्ट्राईकला होतं. आपण बघू शकता स्ट्रॅटेजी, कारण की सूरजला माहिती आहे स्नेलच्या बॅटमधून फटके येतात तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याला पण माहिती आहे जेव्हा समोरून फटकेबाजी होते तर मला कुठेतरी संयमी खेळ खेळायचा आहे, कारण की विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी ओके, ह्या ओव्हर झाल्यानंतर तुम्ही पाणी पुरवायचं आहे दोन्ही फलंदाजासाठी. पुढील चेंडू राहुलचा, दुसरा चेंडू स्नेहलसाठी. पंचांचा येतो निर्धाव चेंडू. खूप चांगल्या पद्धतीचा ब्लॉक होल केला तो म्हणजे स्नेहलसाठी. कुठेतरी बॅट्समन शफल झाला आणि काहीतरी ऍडव्हान्टेज उचलतो तो म्हणजे राहुल. खूप चांगली गोलंदाजी करतो, आपल्या संघाला कुठेतरी पुढे फ्रंट फूटला खेळत होतो म्हणजे स्वतः राहुल त्याच्या गोलंदाजीच्या जीवावरती, कारण की 3 चेंडू फेकलेत त्याने. समारा आणि यष्टे आउट व्यस्त करतो तो म्हणजे राहुल. एक निर्धाव चेंडू त्यानंतर विकेट जाते ती म्हणजे स्नेहलची. तो स्नेहल त्याने षटकार चौकार 2 चौकार 1 षटकार मारला होता. आता कुठेतरी कमबॅक करता येतो म्हणजे राहुल आणि अभिजित ब्रदर्स, कारण की विकेट झाली ती म्हणजे डाऊन. संख्या झाली ती म्हणजे 24 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय राहुलच्या तिसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर 1 धाव, नंतर डॉट डिलिव्हरी आली, त्यानंतर विकेट येते. चला
पुढील न्यू बॅट्समॅन येतो ते म्हणजे स्ट्राईक वरती असणारे सुजल सुर्वे, लेग साईड. खूप चांगली खेळतो मित्रांनो हा. याच्यावरती पण शिवज्ञ 11चा काहीतरी फ्रँचायझीचा भरोसा आहे. त्या भरोसावरती खरं उतरायचं, कारण की तुम्हाला धाव करायचे चेस त्या म्हणजे 60. अर्धा पल्ला तर तुम्ही गाठला मित्रांनो, अजून तुम्हाला गाठायचं आहे तो म्हणजे अर्धा पल्ला. 24 झाल्यात. पुढील चेंडू राहुलचा टू सुजल, राहुल टू सुजल, सुजल टू राहुल. टॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडला तटावला. मिड विकेट मध्ये स्वतः कॅप्टन. 2 धावा. खूप रनिंग बिटवीन विकेट पाहू शकता आपण सूरज आणि सुजलच्या माध्यमातून. 2 धावा येतात. 2 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. रोहित लास्ट चेंडू असणार म्हणजे अर्थातच 6वा चेंडू राहुलचा. खूप चांगली गोलंदाजी करतो मित्रांनो राहुल. पहिल्या चेंडूवरती 3. कुठे मोठे फटके मारून देत नाही आपला माझा साथी स्कोरर बोलतो की बेस्ट बॉलर घेऊ शकतो, निश्चितच घेऊ शकतो. तर तो त्याच्या संघासाठी खूप चांगले 100% एफर्ट्स देतोय. तो म्हणजे अभिजित ब्रदर्ससाठी खूप चांगली गोलंदाजी करतोय. काहीतरी करावं लागेल. तो म्हणजे सुजल सुर्वेला अपील आणि पंच ठाकर आणि ओव्हर संपते म्हणजे अर्थात 30 षटकाचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 26 व लॉस 26. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक नंतर अर्थातच मजा असणार आहे, कारण की फ्रंट फुटला खेळतात ते म्हणजे अभिजित ब्रदर्स, बिकॉज ते खूप पुढे आहेत गेम मध्ये. 1 लॉस झाला. विकेट फास्ट खेळायचे अंकित. 17च्या सरासरीने दोन षटक टाकणं आवश्यक आहे, ते म्हणजे शिवज्ञ 11साठी. चला 12 बॉल 34. सूरज ऑन स्ट्राईक. साईराज सुर्वे गोलंदाजीसाठी. अंकितची काहीतरी ही खेळी असावी, कारण की त्याला माहिती आहे आता स्पिनर हवी ठरू शकतो या मॅच मध्ये. ही ओव्हर खूप निर्णायक असणार आहे ती म्हणजे दोन्ही संघांसाठी. एक तर शिवज्ञ नाही तर मग अभिजित ब्रदर्स, कारण की स्ट्राईकला सूरज दलवी खूप मोठं नाव आहे ते म्हणजे पळसदरी आणि पळसदरीच्या बाहेर सुद्धा काहीतरी करावं लागेल आपल्या फ्रँचायझीसाठी. चांगली फुल सेटअप करतोय अंकित, आपण पाहू शकता. अग्रेसिव्ह आणि अंकित बघू शकता काहीतरी चांगली मिड विकेट. लॉंग ऑफ लॉंग ऑन. सूरजला 30 फील्ड लावतायत वारंवार. फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण. साईराज फुल्लर चेंडू नाही. खूप चांगली फलंदाजी करतात. खूप चांगले बॉल डिलिव्हरी म्हणजे पुढे टाकण्याचा प्रयत्न चाललाय. स्पिनर आहे पण त्याला माहिती आहे कुठे चेंडू टाकायचं. रिव्ह्यू घेतला. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंना सांगतो की तुम्ही येऊ नका. थर्ड अंपायर बघून घेतील काय डिसिजन. फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आलाय बाहेर आलाय तो, कारण की आपलीच मॅच आहे. अंकित दरेकर दावी दरेकर आपण समजून फेअर डिलिव्हरी आहे, कारण की बॅट्समनने शफल केला होता. तो पंचांनी जो निर्णय दिला तोच राहील. फेअर डिलिव्हरी हा येतो चेंडू डॉट आणि रिव्ह्यू संपलाय तो म्हणजे शिवज्ञ 11चा, कारण की दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिलाय तो त्यांनी यूज केला. बॅट्समॅन शफल केल्यावरती तो वाईड नव्हता, तो क्लिअर दिसलाय. ते म्हणजे थर्ड अंपायरच्या स्वरूपात अमोलजी दरेकर यांनी फेअर डिलिव्हरी दिलाय. चला स्टार्ट करायचा. 11 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा फुलर चेंडूचा वारंवार मारा करतो तो म्हणजे साईराज. त्याला माहिती आहे शॉर्ट टप्पा टाकायचा नाहीये सूरजला पुढे जेवढा खेळवेन तेवढं चांगलं आहे, कारण की त्याला जर टाइम दिला तर सूरज कुठे मारेल ते त्याला सुद्धा माहिती आणि ही मॅच कुठे नेऊन ठेवल. 2 चेंडू येतात निर्धाव. मॅच प्रेशर रिव्हर्सचा मारा आणि फटका खूप सुरेख आहे आणि फटका चाललाय तो म्हणजे 4 साठी आणि येत आहेत त्या म्हणजे 4 धावा. 34 पाहिजेत आणि 4 तर आल्यात. उर्वरित 30 पाहिजेत आता.
चेंडू 30 धावा, 9 चेंडू 30 धावा पाहू शकता. टॉस पद्धतीचा चेंडू आणि सूरज सूरज आणि सूरज. मी म्हटलं होतं काहीतरी चुकी केली तर सूरज कमबॅक करणार. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आल्या. अर्थातच खूप चांगली फलंदाजी करतो, कमबॅक करतोय तो म्हणजे शिवाज्ञा 11 संघाला. आज चेंडू 24 धावा, पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर सुद्धा निर्धाव आला, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं म्हणजे सूरजच्या रिव्हर्स त्या बॅटने केला आणि 4 कुठल्यानंतर सरळ बॅटने. 8 चेंडू 24 धावा, 8 चेंडू 24 धावा पाहिजेत ते म्हणजे कंपल्सरी चेसिंग असेल शिवाज्ञा 11 संघाला आणि 8 चेंडू 24 धावा डिफेंड करायचे आहेत त्या म्हणजे अभिजित ब्रदर्सला. मॅच मध्ये काही होऊ शकतं कारण की दोन्ही टीम्स कडे चांगले गोलंदाज आहेत आणि चांगले फलंदाज सुद्धा आहेत. 8 चेंडू 24 धावा, पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर सूरजची आपण फलंदाजी बघितली. 8 चेंडू 24 बॉल. आठ चेंडू 24 धावा बनवायच्या होत्या 34-12 मध्ये. पहिले 2 चेंडूवाले डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. 8 चेंडू 24 धावा. हाय व्होल्टेज मॅच, पहिलीच मॅच आपण बघू शकता हाय व्होल्टेज होते कारण की अभिजित ब्रदर्स यांनी फलंदाजी करत असताना 59 बनवायचे त्यामुळे 60 आणि मॅच आली तर म्हणजे 12 बॉल 34 आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर 4 आणि 6 आल्या, त्यानंतर 8 चेंडू 24 धावा. सूरज खूप चांगली फलंदाजी करतो, काहीतरी कमबॅक करावं लागेल साईराजला. 8 चेंडू 24 धावा. अंकित कुठेतरी चिल बघू शकता कारण की बॅक टू द पवेलियन, अर्थातच त्याला पाठवलाय तो म्हणजे पवेलियन मध्ये कारण की तो राहिला असता तर ही मॅच कुठे नेऊन ठेवली असती त्याने, त्याला माहिती आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. सायराज कमबॅक करतो तो म्हणजे आपल्या संघासाठी. फील्ड तुम्ही बघू शकता, फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पुढील चेंडू 7-24 पुलर लेंथ आणि कॅचचा कॉल आणि कॅच ड्रॉप होते ती म्हणजे दादू दरेकर पुरस्कर्ते यांच्याकडून. काही हरकत नसावी मी तर म्हणेल कारण की पाहिजे त्या म्हणजे 24 पाहिजे होता, ही 1 धाव येते. अर्थात 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी शिवाज्ञा 11 संघाला. पुढील मॅच डीवाय वॉरियर्स वर्सेस शौर्य फार्म आणि डीवाय वॉरियर्स टॉस जिंकून दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अर्थातच बॅटिंग घेतले त्यांनी, त्यांना सुद्धा माहिती आहे जर जास्तीत जास्त धावा रचल्या तर चेस करणं हे इम्पॉसिबल ठरू शकतं, परंतु समोर असतील ते म्हणजे अमोल दरेकर, सागर, अर्थातच अनिल. खूप चांगली मॅचेस आपल्याला आजच्या दिवसात आपण बघू शकता. ऑन गोईंग मॅच आहे ती म्हणजे शिवाज्ञा वर्सेस अभिजित ब्रदर्स आणि 6 चेंडू 23 ची गरज आहे आणि ऑन स्ट्राईक असेल तो म्हणजे सुनील आणि त्याच्या बरोबर असेल तो म्हणजे सुजल. खूप चांगली खेळत होते ते म्हणजे शिवाज्ञाचे बॅट्समन. मी म्हटलं होतं जर त्या दोघांच्या विकेट जर तुम्ही लवकरात लवकर काढत नाही तर तुम्ही मॅच मध्ये येत नाही. त्या दोघांच्या विकेट गेल्या तर ही मॅच कुठे आले तुम्ही पाहू शकता. 6 मध्ये पाहिजे 23, अजून ही मॅच कुठेही गेली नाही. काही होऊ शकतं. क्रिकेट हे खेळ सरड्यासारखा रंग बदलतो आपण बघू शकता. फिल्डिंग सेट करतो तो म्हणजे कॅप्टन अंकित.
6 चेंडू 23. फुलर लेंथ आणि सुनील खूप चांगला झेल सायराजच्या माध्यमातून आपण बघू शकता. किरणला माझ्या मते सांगितलं गेलं असेल कारण की तो पुढे बॉल टाक, कारण की फुलर लेंथ हे चेंडू खूप सकाळच्या सत्रामध्ये आय थिंक पुढे जाणार नाही, ही स्ट्रॅटेजी तुम्ही आखली असावी आय थिंक. आणि विकेट डाऊन होते ते म्हणजे 6-23 असताना सुनीलचे न्यू बॅट्समॅन ध्रुवेश न्यू बॅट्समॅन. 6-23 पाहिजे होत्या पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन होते ते म्हणजे शिवाज्ञा संघाची, आणि पाहिजे त्या म्हणजे 5 मध्ये 23. पण बघू शकता हाय व्होल्टेज ही मॅच आहे. दिवेश काहीतरी करावं लागेल कारण की 5 मध्ये 23 तुम्ही बनवू शकता. क्रिकेट नॉट इम्पॉसिबल मध्ये सुद्धा पॉसिबल आहे. तुम्हाला ही मॅच पुढे घेऊन जायचे, 5 मध्ये 23 बनवू ही शकतात आणि तसं डिफेंड करायचे ते म्हणजे अभिजित ब्रदर्सला. काही होऊ शकतं. उर्वरित डॉट चेंडू ही मॅच घेऊन जाईल अभिजित ब्रदर्सकडे, 1-6 मॅच घेऊन जाईल शिवाज्ञाकडे. बघू शकता ही मॅच. पुन्हा एकदा फुलर चेंडू अपील करतायत आणि अपील फेटाळतायत ते म्हणजे पंच प्रकाशजी सुर्वे. बघू शकता 1 धाव येते आणि 5 मध्ये 23 पाहिजे होते, आता 4 मध्ये 22 पाहिजे. सुजल सुर्वे करू शकणार का आपल्या फ्रँचायझीसाठी, ज्या फ्रँचायझीने आपल्यावर खूप सारे पॉइंट्स लावले होते ते पॉइंट्स वसूल करणार का? बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल. मला तर हेच वाटते कारण की तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही काहीही करू शकता मित्रांनो. स्लॉग स्वीपचा मारा येतोय, सायराज बॉल अडवतील त्या तोपर्यंत एकही सुद्धा धाव घेतली नाहीये. माझ्या मते हा समीकरण काय असेल मला सुद्धा काही कळलं नाहीये. खूप चांगला फटका होता मित्रांनो. डॉट चेंडूंचा मारा येतोय, 3 चेंडू मध्ये 22 पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. फुटटॉस पद्धतीचा चेंडू आणि सुजल सुर्वे 4 येत आहेत आणि पंच फुलटॉस पद्धतीचा चेंडू असेल आणि या 4 येत आहेत. बनवायचे होत्या 22 आणि या 4 येत आहेत, अर्थातच 2 चेंडू वरती 18 बनवावे लागतील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांनी ही दात फेटाळली कारण की लेगी पंच खूप मॅचेसचा अनुभव आहे त्यांना, ते सुद्धा एक खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे. ऑनगोईंग मॅच खूप माझ्या मते आता औपचारिकता राहिली तर नाही असं मला वाटतंय, परंतु काही होऊ शकतं इथून सुद्धा. कट शॉट सुजलच्या माध्यमातून. माझ्या मते आता त्यांनी रन रेटचा विचार केला, नेट रन रेटचा विचार केला पाहिजे स्वतःच्या टीमचा, कारण की लीग स्टेजचे मॅच आहेत. तुम्ही कमीत अंतराने तुम्ही जर मॅचेस लूज करता तरी काही इश्यू होत नाही, त्या म्हणजे पुढच्या मॅचेसला नेट रन रेट. लास्ट चेंडू आणि मॅच जिंकली ती म्हणजे अभिजित ब्रदर्सने. खूप चांगला खेळ बघायला मिळाला. अर्थातच शिवाज्ञा 11चे खूप चांगले एफर्ट्स. तर पुढील मॅच अर्थातच बेटीस येते ती म्हणजे शौर्य फार्म वर्सेस DY वॉरियर्स. DY वॉरियर्स टॉस विन अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. DY वॉरियर्स अर्थातच नागेश आणि योगेश यांच्या पुरस्कर्ते आहेत स्वतः आणि स्वतः खेळाडू सुद्धा आहेत, आयकॉन